हाय नमस्कार. आता दुपारचे 4 वाजलेले आहेत. हे 4 वाजले, 4ला 10-15 मिनिटं 4 वाजलेच असतील. तर आता चहाची तयारी सगळं आवरलं. मी पण फ्रेश झाले, थोडा वेळ झोपले होते कारण रात्री मला खूप तब्येत खराब होती, तर त्यामुळे रात्री काय झोप नाही झाली. तर मग मी आता थोडा वेळ झोपले होते, म्हणून आवाज पण असा येतोय आणि हळू पण बोलते मी. इकडे चहा ठेवलेला आहे, सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे आणि एकीकडे दूध ठेवलेलं आहे, एकीकडे चहा ठेवलेला आहे. आणि कालचा ब्लॉग अपलोड करायचं सकाळी म्हणजे इंटरनेट वायफायची वायर कट झाले होते ना, त्यामुळे इंटरनेट नव्हतं आणि सकाळी मी काम पण आज केलंच नाही कारण वायफायच नव्हतं ना सकाळपासून. तर ते मगाशी चालू झालेले आहे, त्यामुळं काय आज केलेलंच नाही. त्यामुळे मगाशी अपलोड केला. मी मगाशी जातो थोड्या वेळापूर्वी फ्रेश वगैरे व्हायच्या आधी अपलोड केला आणि म्हटलं तर चहा वगैरे पिऊ, परत मग संध्याकाळची तयारी करायला चालू होऊन दे. स्वयंपाक वगैरे लवकरच, कारण उन्हाळ्यात आहे ना लवकर केलेलंच असं वाटतं की बरं, इतकं गरम होतं ना. आणि मग नंतर मच्छर वगैरे लयच येते तर वगैरे उघडा ठेवला की. तर आज शेवगा बनवायचा आणि भाकरी भात वगैरे असं बनवू. आता दूध तर गरम झालं, तर आता दाखवते. इकडे आता दूध गरम करून घेतलं, इकडं आपला चहा होतोय. हे सगळं आता साफसफाई केली. बाहेर पण छान वातावरण झाले, बाहेर कपडे आता काढून घेते भरपूर. थोड्या वेळाने काढून येते. कालची फळी अशी आहे, थोडीफार खाल्ली आणि थोडे आहेत. खरंच छान लागते माहिती का खायला, मस्त. हे मी पुण्यात विकतेलं बघितलेलं होतं, त्यावेळेस एवढं काय माहीत नव्हतं. दगडूशेठच्या तिथं विकायला राहते आणि इथं आता मी इथं पाहते झाड याची छान लागते. आता मी चहा आता पिते, त्यामुळे आता नाही खाणार, 5-5:30 वाजता खाईन. इकडे चहा पण झालेला आहे, दूध टाकून छान उकळून घेते. आता काय ते घाऱ्या वगैरे, घाऱ्या खाते, कापड टाकते. मग अशी कपाट पुसलं ना थोड्या वेळापूर्वी, तर तेच हे तिथेच राहून गेलं होतं. तेवढंच कशाला पुसायला वगैरे येते, चिमटा लावून टाकते. आणि चला आता चहा पिऊया. चहा पिऊन मग कपडे काढते. आता संध्याकाळचे 6 वाजत आले आणि मी बाहेर येऊन बसले. छान वाटतं ह्या टायमाला बाहेर बसायला. आणि इथं समोर उद्या पालखी येणार आहे वाटतं, तर सगळ्यांनी साफसफाई चालू आहे. इकडे शिमग्याला कोकणामध्ये आपल्यासारखा शिमगा नसतो ना, वेगळ्या पद्धतीचा शिमगा असतो. तर म्हणजे देवाची पालखी येते, घरोघरी जाते, म्हणजे ज्यांची कुलदैवत वगैरे असतील त्यांची पालखी येत राहते. तर ते सगळे साफसफाई चालू आहे. उद्या दाखवणच व्हिडिओ मी. बाहेर छान वातावरण, पक्षीला ओरडत होते, मी आले तर शांत झाले, नाहीतर भरपूर ओरडत होते. म्हटलं तर थोडा वेळ बाहेर बसू आणि मग स्वयंपाक करायला घेऊ. पण मच्छर काय बसू देत नाहीत, दरवाजा बंद करू. नाही तर मच्छर खूप जातील घरात. मग म्हटलं थोडा वेळ बसूया, इथं छान वाटतं मागच्या साईडला, आणि मग आपली स्वयंपाकाची तयारी वगैरे करू. मस्त हवा सुटली गार अशी. तर बसते आता थोडा वेळ आणि मग स्वयंपाक करताना मग व्हिडिओ बनवते. चला आले स्वयंपाक करायला. इकडं भात घातलेलं आहे, लक्षातच नव्हतं व्हिडिओ बनवायचं.
इकडे भात घातलेले, आता इकडे शेवगा कट करून घेते आणि मोबाईल आधी ठेवून घेते. इथं खिडकीत स्टँड झालेलं आहे माझं. रविवारी शेवगा आणला होता, ते आता कट करून शिजवायला टाकते. विकत आणलेला होता रविवारी. हा काही इथला नाही. आता इथल्या शेंगा संपल्या थोड्या. ते कसं इकडं पाण्याचे टँकर वगैरे येते ना, मग त्यामुळं ते हे झाले, तुटलं ते झाड वेळ. त्याच्या शेंगा भरपूर खराब झाल्या. मला खूप आवडते शेंगा, म्हणजे आम्हाला दोघांनाही खूप आवडते. मला भात होतो. आज भाकरीचं पीठ आणले, 2 भाकरी करायच्या आज. आणि ज्वारी आणायची खूप, आता 2-3 दिवस झालं संपलेलं होतं, पण म्हटलं आता डीमार्टला जायचंच आहे. मग त्याच वेळेस आपण घेऊ. डीमार्टला जरासं मोबाईलला काय होतं काय माहीत मध्येच, त्याचा आपोआप कॅमेरा चालू होतो, आपोआप बंद होतं. डीमार्टला ज्वारी स्वस्त मिळते, इथं दुकानात कसं महाग आहे. दुकानात 60 रुपयाला आहे आणि डीमार्टला 42 रुपये. त्यामुळं मग डीमार्टमधून तेच प्रॉब्लेम मला मोबाईलवर. मस्त लागते ती भाजी. ह्यात मी सुक्की पण बनवता येते, सुक्की पण छान लागते. पण कसं आमटी बनवली ना याची डाळ टाकून, आणि मी मूग डाळ आणि मसूर डाळ दोन्ही पण टाकते, तसं मग छान लागते. अजून देवा लावायचं आहे. 6 वाजले, म्हटले शिजायला टाकू आणि मग दिवा लावून घेऊ म्हटलं. जरा धुवून घेते. आणि कसं शेवगा कसं छान, म्हणजे त्याचं छान पौष्टिकत्व आहे, त्यामुळे पण छान लागतो. चवीला पण छान लागतो. इकडे शेंगा करायला छान लागतं चवीला. टोमॅटो टाकते. आणि डाळी टाकून घेते. आता होळीला पुरणपोळ्या बनवायच्या, तर याच महिन्यात हे पण आहे वाटतं गुढीपाडवा. इकडची होळी कशी असते आम्ही दाखवतो. जर यांना सुट्टी जर भेटली असेल तर शुक्रवारी मंदिरात जाऊन आम्ही ती दाखवू. अशी दोन्ही मिक्स करून थोडी थोडी टाकते.
त्याला ठेवते शिजत. कचरा पण टाकते, हे भरून ठेवते. बॅक कॅमेरा दाखवते. इकडे भात झाला, इकडे हे ठेवलेले टोमॅटो टाकले, त्यात दोन्ही डाळी आणि शेंगा आता शिजतील. मी तर हे ठेवते मोबाईल आणि दिवा वगैरे लावून घेते आता. तर आम्ही आता जेवून बाहेर संध्याकाळी बसलो. खूप गरमत आहे. इकडे हे मोबाईल खेळते. म्हटलं ब्लॉगचा एंड करूया. आणि आता उद्या बनवते ब्लॉग. गुड नाईट.